कारण ताणाचा विकोपाचं वर्जन हे हार्ट अटॅक असतं. ओ आणि काही काही मोठे मोठे लोक जेव्हा म्हणतात की आठवड्याला 17 तास तुम्ही काम करा, तेव्हा हे काही कंपन्या पटकन उचलून धरतात. पुरुषांना येतो तो ताण आणि स्त्रियांना येतो तो ताण, यात काही फरक असतो? टॉक्सिक वर्क कल्चर मधला किंवा वर्क प्लेस मधला भाग आहे तो म्हणजे कंपनी मधलं चालणारं राजकारण. कितीतरी IT इंडस्ट्रीज मधल्या माझ्या क्लायंट्सने मला सांगितलेलं आहे की आम्ही 12-12 तास काम केल्यानंतर सुद्धा रात्री आम्हाला बॉसचा फोन येतो की अरे अमुक अमुक काम तू डिलिव्हर नाही केलंस, आत्ता बसून कर. कामाच्या ठिकाणी आहे ना, एक वेळ डेस्क नसेल, स्ट्रेस 100% असतो. एन्झायटी, टेन्शन, स्ट्रेस याची चर्चा खूप होते हो. पण आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. सकाळी उठून काय करायचं, स्ट्रेस कमी करावा यासाठी काय करावं, खाण्यात पिण्यात झोपण्यात रोजच्या प्रॅक्टिसमध्ये काय असावं, अहो आमच्या प्रॉब्लेमची उत्तर द्या बाई, मुद्द्यावर या. कामाच्या ठिकाणच्या ताणाविषयी आपल्या प्रॉब्लेम्सची थेट मुद्देसूद उत्तर द्यायला आलेले आहेत विभाताई देशपांडे, ज्या स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि गेली 25 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत. त्याच्यामुळे विभाताई, पहिला प्रश्न, मुळात स्ट्रेस शिवाय करिअर, काम, ग्रोथ, प्रगती हे शक्य तरी आहे का? स्ट्रेस शिवाय जगणंच शक्य नाही खरं तर. कारण आपण जोपर्यंत जगतोय तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी समस्या येणार, काही ना काहीतरी चॅलेंजेस येणार आणि ते आपल्याला सोडवायला लागणार आणि ते सोडवताना आपल्यावर थोडा तरी ताण येणारच येणार. एवढं सगळं स्ट्रेस विषयी बोललं जातं, हा ताण, तो ताण, स्ट्रेस, वेगवेगळे शब्द पण वापरले जातात जेव्हा स्ट्रेस असं म्हणायचं असतं. तर मुळात स्ट्रेस म्हणजे काय? बेसिकली जेव्हा आपण काहीतरी करत असतो, कुठल्याही प्रकारचं काम करत असू दे, त्याच्यासाठी आपली क्षमता जेव्हा कमी पडते तेव्हा जे आपल्या मनावरती ताण येतो त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. मुळात कोणती कोणती कारणं आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे कामाच्या ठिकाणचा स्ट्रेस वाढतो? कामाच्या ठिकाणी सगळ्यात पहिला ताण असतो तो आपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण डिलिव्हर करू शकतोय का नाही करू शकतो. म्हणजे त्यासाठी लागणारी शारीरिक, बौद्धिक कौशल्याची क्षमता आपल्याकडे आहे का नाही. कारण कधी कधी असं असतं की तुम्हाला दिलेल्या कामासाठी लागणारी जी कौशल्य आहेत, तुम्ही थिअरॉटिकल नॉलेज घेऊन आलेलं असतं आणि तुमच्याकडे ते कौशल्य नसतं, तुम्हाला माहित असतं कसं करायचं पण प्रत्यक्ष करता येत नाही. बरोबर. तर ती स्किल कमी पडतात. दुसरी असते म्हणजे डेडलाईन्स असतात. बरोबर. तुम्हाला तुमच्या पेसनी काम कर, तुमच्या ज्या स्पीडनी तुम्ही काम करता त्या स्पीडनी काम करायला मिळत नाही, तुम्हाला खूप फास्ट काम करायला लागतं, त्याचा ताण येऊ शकतो. टाइम मॅनेजमेंट जमत नाही हा ताण असतो. आणि महत्वाचा आणखीन एक ताण असण्याचं कारण असं शकतं ते म्हणजे त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे, आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे तुमचे कलिग्स कसे आहे, तुमचा बॉस कसा आहे, तुमच्याशी लोक कसे वागतात, तिथे तुमच्याकडनं काय प्रकारच्या अपेक्षा करतात लोक, या सगळ्याचा ताण कामाच्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आपण इतक्या वेळ झालं फक्त ताण हा शब्द वापरतोय, स्ट्रेस हा शब्द वापरतोय, पण बऱ्याचदा टेन्शन शब्द वापरला जातो, प्रेशर शब्द वापरला जातो. तर याच्यामध्ये काही फरक आहे का? त्याच्यानंतर परत एन्झायटी सुद्धा आजकाल इतकं कॅज्युअली हा शब्द वापरला जातो, कोणी पण अगदी, आणि अतिशय छोट्या छोट्या मुली, टीनेजर्स, शाळांमधल्या सुद्धा मला तर एकदम एन्झायटीच झाली असं म्हणायला लागतात. पण याची नक्की आपल्याला अर्थ किंवा व्याख्याच माहिती नसतात, तर त्या तुम्ही सांगाल का? ओके. तर कामाच्या ठिकाणी आपण कामाचं प्रेशर जेव्हा म्हणतो तेव्हा ते प्रेशर जनरली एक्सटर्नल असतं. म्हणजे लोकांनी तुम्हाला डेडलाईन्स दिलेल्या असतात किंवा कामाची क्वालिटी अशी पाहिजे असं तुमच्या बॉसची अपेक्षा असते, तुम्ही किती तास काम करावं अशी अपेक्षा असते. तर हे बहुतेक प्रेशर जेव्हा म्हणतो तेव्हा ते एक्सटर्नल असतं. टेन्शन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते बहुतेक वेळा आतून आलेलं असतं की मला काम तर दिलंय पण मला येईल का नाही, माझ्याकडे तेवढा वेळ मला मॅनेज होईल का नाही, जर चांगलं नाही झालं तर, आता जेव्हा मी हे चांगलं नाही झालं तर, चुकलं तर, असं झालं तर, हा जो विचार आहे हा म्हणजे एन्झायटी. आपल्याला ताण आलाय हे ओळखायचं कसं? पहिलं तर आपण जर का पुरेसं स्वतःकडे लक्ष देत असू, आपला चांगला सेल्फ अवेअरनेस असेल तर आपल्याला कळतं की आपल्याला ताण येतोय. पण हे खूप कमी वेळा, खूप कमी लोकांना एवढा स्वतःची जाणीव असते, आपल्या मनात काय चाललंय, आपल्या शरीरात काय चाललंय, खूप लक्ष दिलं जात नाही, हे कॉमन आहे. पण मग त्याच्यात काही लक्षणं आपल्याला दिसून येतात जी आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आजकाल चिडचिड होतीये का, कामात लक्ष लागत नाहीये का, आवडणारं काम पण आता आजकाल आपण पुढे पुढे ढकलतोय का, कंटाळा करतोय का, झोप लागत नाहीये नीट, मूड स्विंग्स होत आहेत, किंवा छाती धडधड होती, अधूनमधून एन्झायटी होतीये, किंवा आपली
प्रतिकारशक्ती कमी झाली, आपण खूप वारंवार आजारी पडतोय. हां. तर ही सगळी लक्षणं आहेत की आपण ताणात आहोत हे समजून घ्यायची. पण एक स्वतःविषयीचा जरा कॉन्फिडन्स कमी असणाऱ्या व्यक्तीला, हम्म, म्हणजे सेल्फ डाऊट असणाऱ्या, हम्म, साशंक सतत असणाऱ्या व्यक्तीला हम्म. इतरांपेक्षा जास्त ताण येतो असं म्हणता येईल का? हो, बरोबर आहे. आपला ताण शेवटी आपल्या मनातनच तयार होत असतो ना. आपण काय विचार करतो ह्याच्यावरती अवलंबून असतो तो बऱ्याचशा प्रमाणात. आणि जेव्हा मी सतत स्वतःला असं विचारत असेल की अरे मला जमेल का नाही, मला जमेल का नाही, तर मला ताण येणं स्वाभाविक आहे. बरोबर. किंवा मी बाकीचे सगळे हुशार आहेत. आणि सध्याचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे बरं का, ज्याला इम्पोस्टर सिंड्रोम असं म्हणतात, हो. की सगळेजण खूप भारी आहेत आणि मी नाहीये असं वाटणं. हम्म. तर हे सध्या खूपच कॉमन झालेलं आहे. आणि बरोबर. ह्याला अर्थात सोशल मीडियाचं कारण खूप जास्त आहे. बरोबर. बऱ्याचदा तुलनेनं पण ताण येतो असं आपण म्हटलं. आपल्या यशाच्या कल्पना चुकल्यात किंवा दुसऱ्यासारखं यश मिळालं की मग आपण खऱ्या अर्थाने यशस्वी असं वाटायला लागतं. त्याचा पण ताण येऊ शकतो का? चुकलेल्या प्रत्येक डिसिजन मधनं खरं तर आपण काही ना काही शिकलेलो असतो, त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण खूपदा. आपण नुसतंच म्हणजे चुका बघून त्याच्यावर रडत बसतो. तर त्या चुकीतून तुम्ही काय शिकलात? म्हणजे माझ्या स्वतःचा करिअरचं चॉईसच्या बाबतीत सांगेन मी की माझं पहिलं ग्रॅज्युएशन जे आहे ते BSc इलेक्ट्रॉनिक्स मी केलेलं आहे. पण मला जेव्हा मी BSc इलेक्ट्रॉनिक्स केल्यानंतर एका इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागले, तेव्हा मला लक्षात आलं की हे मी आयुष्यभर नाही करू शकणार. मग मी ते धाडस केलं एकदा आई वडिलांना सांगायचं की मला नाही जमणार म्हणून. आणि मग मी सायकोलॉजीमध्ये शिरले आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. आता खरं तर कामाच्या ठिकाणी वर्क कल्चर, ऑफिस, कार्यालय, जिथे कुठे, तिथे जो बॉस असतो, मॅनेजर असतो, लीडर असतो, तर तो जर चांगला असेल तर अजिबात ताण नाही येणार. आणि तो जर वाईट निघाला, खडूस निघाला, तर प्रचंड ताण येणार आहे आणि आपली वाट लागणार आहे. आणि हीच व्यक्ती कारण ठरणार आहे आपल्या सगळ्या टेन्शनला, स्ट्रेसला. हे खरं आहे का? हे काही प्रमाणात खरं, पूर्णपणे खरं नाहीये. कारण बॉस कितीही चांगला असला तरी तुम्ही ज्या प्रकारच्या कामात आहात तिथे डेडलाईन्स असणारच आहेत. तुमचा बॉस कितीही प्रेमळ असला तर तो डेडलाईन्स नाही तुम्हाला चुकवू देणार. बरोबर. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्या बॉसच्या पण हातात नाहीये, कारण तो पण कुणाला तरी आन्सरेबल आहे. बरोबर. त्यामुळे तो चांगला आहे, प्रेमळ आहे, समजून घेणारा आहे, हे जरी असलं तरी शेवटी तुम्ही कशा प्रकारचं काम करता, तुम्ही तुमचं काम वेळेत योग्य चांगल्या क्वालिटीचं करताय का नाही हे तर तो बघणारच. त्यामुळे त्या गोष्टींचा ताण असणार. शिवाय बॉसच्या व्यतिरिक्त जे आसपासची लोक आहेत त्यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत ह्याच्यावरती पण ताण अवलंबून आहे. आणि खरं सांगू का, कामाच्या ठिकाणी जायच्या आधीच आपला ताण कुठे सुरुवात होते, ते कामाला जातानाचा जो प्रवास असतो. खूप जण आपण अर्धा तास, 1 तास, 2 तास गाडी चालवून, स्कूटर चालवून कामाला जातो. त्या गर्दीत त्या म्हणजे आपल्याला स्वतःला वाचवत ऑफिसपर्यंत पोहोचणं, इथे ताण खरं तर सुरूच झालेला असतो. आणि मग तो आतमध्ये गेल्यानंतर वाढतो किंवा कमी होतो हे मात्र तिथल्या वातावरणावर. आता स्ट्रेस न देणारे पण मॅनेजर असतात, पण टॉक्सिक वर्क कल्चर असेल तर मॅक्सिमम वेळा ते कल्चर किंवा ती वर्क प्लेस लीड करणारे मॅनेजर्स पण टॉक्सिक असतात. असा बॉस वाटायला आला तर मॅनेज कसा करायचा? मला वाटतं की जर का तो बॉस सगळ्यांनाच टॉक्सिक वाटत असेल, कारण जर का तो टॉक्सिक व्यक्तीच आहे असं तुमचं म्हणणं आहे, तर तो सगळ्यांनाच टॉक्सिक वाटत असेल, मग सगळ्यांनी मिळून ह्याच्याबद्दल काहीतरी करता येऊ शकेल. आपण एकटंच कशाला करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट? मे बी तुम्ही सगळेजण मिळून, त्याचाही कोणीतरी बॉस असेल, तिथे काही कंप्लेंट करू शकता, तिथे काही सांगू शकता, किंवा तुम्ही सगळे मिळून एकदा जाऊन त्या बॉसशी बोलू शकता. माणसाला लेबल नका करू, कारण अख्खा माणूस टॉक्सिक नसतो, त्याच्या काही काही वागणी असतात जी लोकांना त्रासदायक असतात. आजकाल अजून एक शब्द खूप वापरला जातो, माणसांच्या प्रती वापरला जातो, कामाच्या ठिकाणाच्या प्रती वापरला जातो, त्याच्यामुळे टॉक्सिक वर्क प्लेस असा, टॉक्सिक पीपल, टॉक्सिक फ्रेंड्स, फ्रेनिमीज, फ्रेंड्स दाखवतात पण असतात एनिमीज वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. तर मुळात कारण टॉक्सिक शब्द म्हणजे चक्क विष. हो, खरंय. तर अशी वर्कप्लेस असते का? टॉक्सिक वर्कप्लेस मध्ये आपण कशाला म्हणजे काय काय गोष्टी गृहीत धरणार, तर कामाचा खूप जास्त ताण, खूप जास्त कामाची अपेक्षा. कितीतरी IT इंडस्ट्रीज मधल्या माझ्या क्लायंट्सने मला सांगितलेलं आहे की आम्ही 12-12 तास काम केल्यानंतर सुद्धा रात्री आम्हाला बॉसचा फोन येतो की अरे अमुक काम तू डिलिव्हर नाही केलंस, आत्ता बसून कर. किंवा ज्या कंपन्या भारताबाहेरच्या इतर कंपन्यांबरोबर काम करतात तर त्याच्यात वेळा नसतात. म्हणजे तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 6 भारतातलं काम केलेलं असतं आणि रात्री 10 नंतर तुम्ही अमेरिकेतल्या नाहीतर युरोपमधल्या कुठल्या तरी क्लायंटशी बोलणार असता. मग इथे कुठेतरी
त्या ऑफिसने थोडीशी फ्लेक्झिबिलिटी दाखवायला पाहिजे की नाही, मग तू रात्री उशीरपर्यंत काम करणार असेल तर सकाळी उशीर आलास तरी चालेल. आहे अशाही काही कंपन्या आहेत की ज्या खूप फ्लेक्झिबल आहेत. पण काही अशाही कंपन्या आहेत की ज्या कन्सिडरच करत नाहीत की तुम्ही इतके तास काम केलेत. आणि काही काही मोठे मोठे लोक जेव्हा म्हणतात की आठवड्याला 70 तास तुम्ही काम करा, तेव्हा हे काही कंपन्या पटकन उचलून धरतात. त्याशिवाय दुसरा टॉक्सिक वर्क कल्चर मधला किंवा वर्क प्लेस मधला भाग आहे तो म्हणजे कंपनीमधलं चालणारं राजकारण. तू पुढे जाणार का मी पुढे जाणार, ही स्पर्धा. कामामध्ये चांगल्या काय म्हणायचं, हेल्दी पण कॉम्पिटिशन असू शकते, पण अनहेल्दी कॉम्पिटिशन खूप हल्ली चाललेली आहे. कारण सगळ्यांना, मगाशी मी जे म्हणलं की सगळ्यांना घाई आहे. मला पटपट पटपट प्रमोशन मिळू दे, मला पटपट हाईक मिळू दे, मला पटपट पैसे मिळू दे. आणि मग दुसऱ्या कोणीतरी माझ्यापेक्षा बेटर होऊ शकतं असं वाटलं तर त्याचे पाय कसे खेचता येतील, मग त्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट मी कसं घेईन. तर अशा प्रकारचे कलिग्ज असणं हे सुद्धा टॉक्सिक वर्क प्लेसचंच लक्षण आहे. मग अशा वेळेला काय करावं? कारण की कामाची तर गरज आहे, जॉब तर डायरेक्ट सोडणं हे म्हणणं खूप सोपं आहे, सोडून द्या मग जॉब, कारण टॉक्सिक आहे. बरोबर. पण इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड अ न्यू जॉब. पहिलं तर आपल्याला शक्य तेवढा लोकांशी चांगले संबंध ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ह्या टॉक्सिक वर्क कल्चरचा आपण सुद्धा बरेचदा भाग असतो. म्हणजे जेव्हा मी म्हणते की लोकांचे पाय ओढतात, दुसरे ओढतात, तसे मीही कदाचित ओढत असेल. तर पहिलं मला हे बघायला पाहिजे की मी टॉक्सिक होतीये का ह्या सगळ्यात राहून. जर होत असेल तर मला पहिला माझ्यात बदल केला पाहिजे. तुम्ही 12-12 तास एकत्र जेव्हा काम करता तेव्हा तुम्ही तेच तुमचे मित्रमैत्रिणी पण असतात आणि तेच तुमचे कलिग्स पण असतात. तर मग तुमच्या अपेक्षा पण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे बदलत जातात. म्हणजे मित्र म्हणून ह्यांनी असं करावं, कलिग म्हणून असं करावं, तर ते थोडं मिक्सअप होऊन त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात, अपेक्षांचा गोंधळ. तर ते थोडीशी ती क्लॅरिटी आपल्या मनात असली पाहिजे की हा आपला मित्र आहे का कलिग आहे. वाईट गोष्टी घडतानाच आयुष्यात, कामाच्या ठिकाणी पण आणि थोडंसं पर्सनल लाईफचा प्रोफेशनल लाईफ वरती पण परिणाम होत असतो, त्याच्यामुळे मी आयुष्यात पण शब्द वापरते. फक्त वाईटच गोष्टींचा ताण येतो की चांगल्या पण गोष्टींचा ताण येतो? चांगल्या पण गोष्टींचा ताण येतो. म्हणजे आज तुम्हाला प्रमोशन मिळालं, तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत, ताण येतो. आनंद आहे प्रमोशन मिळायचं, पण ताण येतो. लग्न ठरलंय, उद्या 4 दिवसांनी लग्न आहे, आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही आवडीने करताय लग्न, तुमच्या मनाविरुद्ध वगैरे काही नाहीये, पण तरी ताण आहे, कारण मोठा बदल आहे आयुष्यात. बरोबर. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात मोठा बदल होतो तेव्हा तेव्हा थोडा तरी ताण येणारच येणार. बरोबर. पण तो ताण जोपर्यंत आपण हँडल करू शकतो तोपर्यंत त्याची आपल्याला काळजी करायचं कारण नाही. जेव्हा तो ताण आपल्या रोजच्या आयुष्यावरती परिणाम करायला लागतो तेव्हा मात्र त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. नाहीतर आपण छोटे छोटे ताण रोजच्या आयुष्यात करतच असतो खरं तर मॅनेज, आपल्याला जाणवत पण नाही ते. पण जेव्हा सगळं मिळतं आणि मिळाल्यानंतर मात्र जबाबदाऱ्या भयानक वाढतात, प्रपंच पसारा सगळा वाढतो, तेव्हा ताण पण वाढलेला आहे असं जाणवतं, स्ट्रेस पण वाढलेला आहे असं जाणवतं. खरं तर ज्याची स्वप्न बघितली आहेत सक्सेसफुल होण्याची, ते ड्रीम कम्प्लीट झाल्यानंतर खरं तर आता तर स्ट्रेस नाही राहिला पाहिजे ना. पण मग हे असं का होतं? कारण आपण जेव्हा स्वप्न बघत असतो तेव्हा आपण फक्त त्याचे आउटकम्स बघितलेले असतात. आपण त्याच्यासाठी लागणारी, त्याच्यासाठी जे जे काय आपल्याला म्हणजे मार्गक्रमण करायचं आहे, त्याच्या मध्ये मध्ये ज्या स्टेप्स आहेत, त्याच्यासाठी येणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, ह्याचा कुठे विचार केलेला असतो. आता ह्याच्यामध्ये महत्वाच्या काय गोष्टी आहेत की ह्या तुम्ही एका पोझिशनला पोहोचल्यानंतर जे ताण आहेत ते फक्त तुमच्या कामाचे ताण नाही आहेत. त्याच्याबरोबर तुम्ही मगाशी म्हणलात तसं प्रपंच आहे, मुलं बाळ आहेत, घर आहे, हे सगळं मिळून जे ताण आहे. त्यामुळे हे सगळे आपल्याला पहिलं तर बघायला पाहिजे की कशामुळे किती ताण येतोय. हातला कोणता ताण आपण पूर्णपणे काढूनच टाकू शकतो आयुष्यातला. म्हणजे उदाहरणार्थ एखादं काम मी जर रोज ठरवलं असेल की हे मी करणारच, म्हणजे घरात माझ्याकडे समजा 10 माणसं आहेत, तर 10 माणसांचा स्वयंपाक मी करणारच, तर माझा सकाळचा 2 तास त्याच्यात जातात, 3 तास त्याच्यात जातात, मग माझ्या कामाला जायला उशीर होतो, मग मला तिथे बॉस ओरडतो, मग मला हे सगळं सायकल आहे. तर मला कळलं पाहिजे की कुठली कामं मी डेलिगेट करू शकते. बरोबर, सगळं मीच करीन. हे खूप बायकांच्या बाबतीत पर्टिक्युलरली मी बघितलेलं की त्यांना असं वाटतं की सगळं मीच करीन, सगळं मीच करायला पाहिजे. तर हे थोडंसं आपल्याला सोडून देता आलं पाहिजे की कोणती कोणती कामं आपण डेलिगेट करू शकतो ती डेलिगेट करा. बरोबर. दुसरं म्हणजे जे काय तुम्हाला काम करायचं आहे त्याचं प्लॅनिंग आणि टाइम मॅनेजमेंट चांगली करा. आणि ह्या सगळ्यातून वेळ काढून महत्वाचं म्हणजे थोडा तरी वेळ दिवसाकाठी तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी, फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी थोडासा तरी द्यायला लागा. यावरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की कामाच्या ठिकाणी ना पुरुषांना येतो तो ताण
आणि स्त्रियांना येतो तो ताण, हम्म. यात काही फरक असतो? म्हणजे आता पुरुष आणि स्त्री कोणत्या परिस्थितीत आहे त्याच्यावर खरं सांगायचं तर अवलंबून आहे, आणि कोणत्या स्वभावाचे आहेत त्याच्यावर पण अवलंबून आहे. पुरुषांवर बरेचदा ताण असतो की मला एवढं कमवलंच पाहिजे. बरेचदा असतो. आपल्या समाजामध्ये पुरुषांनी न कमवणं हे अजून ऍक्सेप्टेबल नाहीये. त्यामुळे पुरुषांवर तो ताण असतो जास्त करून की मला ही नोकरी टिकवलीच पाहिजे कारण मला एवढं कमवलंच पाहिजे. त्याच्याऐवजी काही वेळेस बायकांवरही अशी परिस्थिती असते, काही वेळेस नसते. पण बायकांच्या आयुष्यात दुसरे ताण काय असतात तर घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, सासू आजारी आहे, मुलगा घरी आहे माझा छोटा, तो वाट बघतोय, मला उशीर नाही करायचा. हो, मॉम गिल्ट. मला उशिरा नाही पोचायचं. मग बॉसनी एक अर्धा तास जास्त थांबवायला सांगितलं की मला माझी चिडचिड होते कारण मला माहित असतं की माझा मुलगा घरी वाट बघतोय. तर हे ताण बायकांच्या आयुष्यात खूप जास्त असतात. फॅमिली रिलेटेड ताण बायकांच्या आयुष्यात खूप जास्त असतात. आपल्या करिअरमध्ये दुसऱ्यांनी ताण देण्यापेक्षा बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी किंवा घरात बसलो असलो तरी सुद्धा कामाचा विचार येतोय म्हणून जो निर्णय घेण्याचा जो ताण येतो ना, तो वेगळ्या लेवलचा आहे. आणि इतका तो ताण कधी कधी वाढतो की आपण चालढकल करतो निर्णय घेणं. अगदी खरंय. तर त्या ताणाचं करायचं काय? पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक निर्णयाचा परिणाम भयानक नसतो. त्यामुळे एखादा निर्णय चुकला तर खूप सगळी जगबुडी येईल किंवा आपल्याला कोणती फासावर लटकवेल असं नाहीये. पण आपण स्वतःवरती हा एक प्रेशर सारखं ठेवलं असतं की माझं चुकलंच नाही पाहिजे. तर हे आपल्याला जमणार नाहीये, हे आपल्याला पहिल्यांदा आपल्या स्वतःशी कबूल केलं पाहिजे की आपण माणूस आहोत आणि आपल्या हातनं चूक होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे निर्णयाच्या बाबतीत आपण भावनिक किती आहोत हे तपासून बघायचं. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बरेचदा चुकू शकतात. खूप वेळेला आपल्याला मागे वळून बघताना आपले बरेच निर्णय चुकले असं वाटतं. ज्यावेळेस ते निर्णय घेतले त्यावेळेसची तुमचं वय, तुमची मॅच्युरिटी, तुमचा अनुभव ह्याच्यावरती तुम्ही ते निर्णय घेतलेले असतात ना. बरोबर. आजच्या माझ्या वय, मॅच्युरिटी, अनुभव, एक्सपोजर ह्याच्या जीवावरती मी 25व्या वर्षी कसा निर्णय घेणार होते. आणि जेव्हा तुम्हाला कामाच्या ठिकाणी असा एखादा निर्णय घ्यायचा आहे की जो खूप मोठा परिणाम करणार आहे तुमच्या कामावर किंवा कंपनीच्या इन्कमवर, कशावर, तर तेव्हा तो निर्णय तुम्ही एकट्याने नका ना घेऊ. खूपदा लोकांना लोकांना मदत घ्यायला लाज वाटते. हा प्रश्न आहे, हा आपल्याला टाळला पाहिजे की मला नाही जमत आहे असं म्हणण्यात काही लाजिरवाणे नाही. पर्सनल लाईफ मधला ताण वाढला तर तो प्रोफेशनल लाईफ मध्ये रिफ्लेक्ट होतो. म्हणजे खूप प्रोफेशनल राहायचा प्रयत्न केला तरी सुद्धा खूपदा होतो. कारण आपल्याला आपण कितीही प्रयत्न केला तशी आपली 2 कंपार्टमेंट नाहीयेत ना मनाची. हे कामाचं कंपार्टमेंट आणि हे पर्सनल कंपार्टमेंट. त्यामुळे खूप वेळेला असं लोक म्हणतात की मी दोन्ही गोष्टी सेपरेट ठेवते, मी मिक्स करत नाही. पण जेव्हा तुमचा डोक्यात ताण असतो तेव्हा तो घरनं जरी तुम्ही घेऊन आला असाल तरी तो ताण आहे, मग तो तुमच्या कामावरती रिफ्लेक्ट होतोच. बर. पण मग असा जशी पादत तरणं बाहेर ठेवतात, चपला बाहेर काढून आत या, तसं काही करता येऊ शकतं का की घरचा ताण इकडे येणार नाही कामाच्या ठिकाणी? कारण की परफॉर्मन्स पण महत्वाचा असतो कामाच्या ठिकाणी. तर मला असं वाटतं की घरी गेल्या गेल्या एक 10 मिनिट तुम्ही घरातल्या काहीही कामाकडे कशाकडे न बघता शांत बसा आणि एकदा म्हणजे स्वतःचं मन शांत करून घ्या. स्वतःलाच आपण हे ट्रेनिंग द्यावं लागतं की ठीक आहे, कामाचा ताण आहे, उद्या ऑफिसला गेल्यावर त्याच्याकडे बघेन, आत्ता मला माझ्या घरातल्या गोष्टी बघायच्या. हे थोडंसं स्वतःला ही मधली जी स्पेस आहे की नाही ती द्यायला पाहिजे. आजार आणि विकार किंवा सिम्पटम्स काही आहेत, डिसऑर्डर असं आपण म्हणूयात की थोडासा बदल झालाय, गोष्टी नॉर्मल वाटत नाहीयेत पण विकोप आला गेलाय म्हणजे विकारापर्यंत. तर ताणाचा विकारापर्यंतच काय वर्जन आहे? म्हणजे त्याला काही नाव आहे का त्या मनस्थितीला किंवा काही? नाहीये काही. कारण ताणाचा विकोपाचं वर्जन हे हार्ट अटॅक असतं. म्हणून मी मगाशी मुद्दाम उल्लेख केला की तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो, तुम्हाला ब्लड प्रेशर होऊ शकतं. हे सगळं होऊच शकतं क्रॉनिक स्ट्रेसमुळे. आणि जे जीवनशैलीशी निगडीत जे आजार आहेत हे पण ताणामुळे होतात बरेचसे. ताण घेतलाच नाही किंवा ताणाची भीती वाटते आधीच, मग डायरेक्ट फेल्युअर स्वीकारलेलं, मग त्यांना आपण स्वतःला सुरक्षित ठेवतोय, कम्फर्टेबल ठेवतोय, की मग रिस्क पण घेतली पाहिजे? हे रिस्क टेकिंग आणि ताण कसं करायचं मॅनेज? पहिलं तर आपल्याला ताण झेपणार नाही हे आपण कशाच्या जीवावर ठरवलं? आपल्याला माहितच नाही किती ताण येणार आहे आपल्याला. त्यामुळे हा असं आधीच ठरवून टाकणं हे काही योग्य नाहीये. ताण येणार आहे हे नक्की आहे, पण किती येणार आहे आपल्याला माहित नाही. तो ताण जर आपल्याला येणार आहे तर तो हँडल करण्यासाठीची आपली पूर्वतयारी आपण करूया.
म्हणजे मगाशी जे म्हणलं की प्लॅनिंग करा, स्टेप्स ठरवा की काय काय कसं कसं करायचंय. शिवाय तुमच्या ताण घेण्याची क्षमता पण वाढवा. म्हणजे छोटे छोटे ताण तुम्ही पळून न जाता हँडल करा. आपण मगासपासून ताण मॅनेज करण्याबद्दल बोलतोय, पण बऱ्याचदा एका गोष्टीची प्रगती सुरू झाली की दुसरीकडे जरा ढासळायला लागतं, मॅनेज नाही होते असं वाटायला लागतं आणि म्हणून तो ताण येतो. तुम्ही मगाशी जसं सांगितलं तसं या सगळ्यावरती उपाय, सगळीकडे उत्तर एका शब्दात दिलं जातं, पण नोबडी नोज व्हॉट इज बॅलन्स. तर बॅलन्स साधला की ताण कमी होतो. हा मुळात बॅलन्स साधायचा कसा? बॅलन्स कुठल्याही गोष्टीमध्ये खरं सांगायचं तर बॅलन्स साधणं खूप कठीण आहे. टोकाला जाणं खूप सोपं आहे. बरोबर. तर बॅलन्स साधायचा कसा? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या दृष्टीने तुमच्या करिअरचा सक्सेस काय आहे हे तुम्ही स्वतः आधी ठरवून घ्या. वा. नाहीतर ते न संपणारी गोष्ट आहे. तुम्ही शिडी चढलात, एका पायरीवर चढलात, दुसरी पायरी तुम्हाला खुणावते, तिसरी पायरी खुणावते, तर तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे हे ठरवून घ्या. कारण ह्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ द्यायला लागणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. दुसरं म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये किती वेळ तुम्ही स्वतःसाठी ठेवणार आहे हे एक नक्की ठरवून घ्या. स्वतःसाठी म्हणजे स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, छंदासाठी हे ठरवून घ्या. मग त्या मनाने हे ठरवून घेऊन त्याच्या जीवावर तुम्ही तुमच्या करिअरचं प्लॅनिंग करा. पण मग डेली याच्यामध्ये काही गोष्टी आहेत का की ज्या केल्यामुळे तो वर्क लाईफ बॅलन्स खूप छान मेंटेन होणार आहे आणि ताण कमी येईल? खरं तर आपण मगाशी जे म्हणलो त्या गोष्टीच आहेत ह्याच्यामध्ये की व्यायाम, न्यूट्रिशन आणि ह्या सगळ्या ह्या तर महत्वाच्या आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त आपण खूपदा असं होतं की दोन्ही आपण ठरवलं खूप असलं तरी कामाचा ताण वाढलाय आणि बर्नआउट झालं, तर अशा कधी कधी अधूनमधून एखादी सुट्टी घेणं, कुठेतरी आउटिंगला जाणं किंवा अगदी काही नाही तर घरात आरामात लोळत पडणं, अशा सुद्धा गोष्टी आपल्याला खूप उपयोगी पडू शकतात आपला बॅलन्स ठेवण्यासाठी. आणि मुख्य म्हणजे आपल्या हॉबीजचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. पण बहुतेक लोक कामाला लागले की सगळं बंद करतात. आणि पर्टिक्युलरली बायका तर म्हणजे ज्या खेळणाऱ्या बायका आहेत, स्पोर्ट्स मधल्या बायका आहेत, त्यातल्या किती जणी तुम्हाला लग्नानंतर आणि जॉबमध्ये असताना खेळताना दिसतच नाहीत. टेन्शन, स्ट्रेस, तणाव हे सगळे शब्द रोजच्या आयुष्यामध्ये वापरले जातात, पण आपल्या प्रश्नांची केस स्टडीज घेऊन प्रॉब्लेम्सची उत्तरं मात्र आपल्याला अजिबात मिळत नाहीत. आणि विभाताई आपल्याकडे आल्या आणि त्यांनी ऍक्च्युली प्रत्यक्षामध्ये काम पण केलेलं आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये, कोचिंग, फ्युचर थिंकिंग आणि कामाच्या ठिकाणी जो येणारा तणाव आहे किंवा मोठे मोठे डिसिजन्स घेताना सुद्धा पर्सनल काउन्सिलिंग पण केलेलं आहे त्यांनी. आणि इथे येऊन कामाच्या ठिकाणचा ताण या विषयावरच्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुद्देसूद आपल्याला दिलेली आहेत. त्याच्यामुळे आधी मला विभाताईंना थँक्यू म्हणायचं, तुम्ही आलात आमच्याकडे वेळात वेळ काढून. थँक्यू उर्मिला, छान मला संधी दिल्याबद्दल. हो, थँक्यू. तुम्ही खरं तर इतक्या बिझी असता, पण तरी सुद्धा त्या वेळात वेळ काढून आपल्याकडे इथे आल्या. आणि अजूनही तुम्हाला 1-to-1 काउन्सिलिंगसाठी विभाताईंना संपर्क करायचा असेल, काउन्सिलिंग घ्यायचं असेल त्यांच्याकडून, तर त्यांचा ईमेल आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. आणि आता ताण कमी करूयात आणि आनंदी राहूयात, करिअरमध्ये सक्सेसफुल होऊयात आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारण्यासाठी, वेगवेगळ्या विषयांवरती मुद्देसूद बोलण्यासाठी पुन्हा एकदा विभाताईंना नक्की पुढच्या भागामध्ये बोलूयात. पुढच्या भागात भेटूयात. बाई, मुद्द्यावर या.